जोहार मंडळी, मी निकिता स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज माझ्या ब्लॉगची सुरुवात आहे ती लेट झालेली आहे, म्हणजे इव्हनिंगला मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। तर घरी आलेले आहेत आमच्या मावशी आणि आम्ही आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करतो। आणि चला म्हटलं मावशी आलेले आहेत, आपण त्यांच्यासोबत आज ब्लॉग शूट करू म्हणून मी ब्लॉग बनवला। तर मला कॉलेजला जायचं होतं म्हणून मी मावशीला बोलवून घेतलेलं आणि सकाळी कॉलेजला निघून आल्यानंतर मला वेळच भेटला नाही, त्याच्यासाठी म्हटलं आता संध्याकाळी का होईना पण आता आपण व्हिडिओ शूट करू म्हणून मी व्हिडिओ शूट करायला घेत। तर मावशीला मी 2 दिवस अगोदर बोलवलेलं होतं, तर त्या दिवशी मला कॉलेजला जायचं होतं म्हणून त्या आल्या आणि मध्ये 2 दिवस गॅप गेला। तर मग त्यांना परत मी घरी पाठवून दिलं आणि आज परत बोलवून घेतलं, म्हणजे परत जायचं होतं मला कॉलेजला म्हणून मी त्यांना परत बोलवून घेतलं। आणि कसं त्यांनाही घरी कामं असतात, घरी कोणी नाही त्यांनाही घरी कामं असतात, तर मग त्यांना आपण आपल्यासाठी थांबवू शकत नाही म्हणून मी त्यांना घरी पाठवून दिलं आणि परत मग ज्या दिवशी मला कॉलेजला जायचं होतं त्या दिवशी बोलवून घेतलं। तर दिक्षूच्या पप्पांनाही सुट्टी भेटत नाही म्हणून खूप जणांना कॉल केले आणि इमर्जन्सी कॉलेजला बोलवलं होतं म्हणून कॉलेजला जायचंच होतं। तर खूप जणांना कॉल केले तर कोणीच ॲडजस्ट झालं नाही। मग मला आठवण आली मावशीची, तर मग मावशीला बोलवून घेतलं दादांना कॉन्टॅक्ट करून। पण मावशीला बोलवायला तिकडे गावाकडे नेटवर्क नसल्याने कॉल वगैरे लागत नाही आणि लागला तरी पण आवाज येत नाही। तर कसा तरी करून मी कॉल केला आणि मग मावशीला मेसेज दिला की या मला काम आहे माझ्या घरी, तर बाबूशी थांबायला असं। तर सांगितल्या लगेच मावशी माझ्याकडे धावून आल्या आणि मला कॉलेजला जाता आलं। तर जेव्हा पण मला बाबूशी कोणी नसतं तर मग त्यांना सांगितलं तर लगेच धावत येतात, पण त्यांना पण घरी कामं असतात ना, ते टाकून यायचं मग ते मला बरं वाटत नाही। पण जेव्हा पण अडचण असते तेव्हा मावशीला सांगितलं की त्या लगेच येतात आणि आज बोलवलं होतं परत, तर त्या आल्या आणि त्यांना लवकर जायचं होतं, त्यांना पण बँकेत काहीतरी काम होतं तर त्यांना लवकर जायचं होतं। तर त्यांना मी आधीच सांगितलेलं होतं की माझं काम झालं की मी लवकर येईन म्हणून, पण एकदा कॉलेजला गेलं आणि आमचे प्रेझेंटेशन आणि असाइनमेंट सगळंच एवढं काम बाकी होतं की मला वेळेवर म्हणजे लवकर येताच नाही आलं। तर मग मावशी संध्याकाळी 5:30च्या बसने जाणार होत्या, पण मग त्यांना मग थांबवून घेतलं, तरी पण त्या निघाल्या होत्या जायला। तर एवढ्या लेट कसं जाणार, आता अंधार झाला, रात्र झाली, म्हटलं नका जाऊ तिकडे, अजून त्यांना गावात आतमध्ये जायचं। तर मग त्या जाऊन बस डेपोवर बस विचारून ना रिटर्न परत घरी आल्या। मी त्यांना आधीच सांगितलं की नका जाऊ, तर त्या परत आल्या। तर म्हटलं आता चला स्वयंपाकाची तयारी करून घेऊ। तर आम्ही स्वयंपाक बनवायला ही सगळी भाजीपाला वगैरे सगळं कापून घेत होतो गप्पा मारता। तर अशा काही आठवणी असतात त्या आपल्याकडे जपून ठेवण्यासाठी म्हटलं चला आपण एक व्हिडिओ बनवूया म्हणून मी व्हिडिओ शूट करायला घेतला। आणि इकडे आमचे बाबू बघू शकता तुम्ही, त्याची मस्ती चालू आहे, काही पण भाज्या वगैरे कापायला घेतल्या की त्याची मध्ये लुडबुड चालू असते आणि दिवसभर धावपळसारखे होते, त्याच्यासाठी मग घरी आल्यानंतर काहीच करायची इच्छा होत नाही। आणि बाबू पण मावशीला खूप त्रास दिलेला आहे सांगत होती आणि भांडी वगैरे सगळी पडलेली तशीच आहे, तर म्हटलं आता चला ती पण घासायची आहेत, तर आधी स्वयंपाकाचं बघून घेऊ, नंतर बाकीचं हळूहळू काम आवरून घेऊ। तर आम्ही बसून इकडे गप्पा मारत आमची कामं करत बसले होतो आणि माझी सगळीच कामं पेंडिंग राहिलेली होती। म्हणजे बाहेर जाऊन परत घरी आलो की खूप थकतो आणि मग असं काहीच काम करावंसं वाटत नाही। तर माझी इकडे सगळं कामं पेंडिंगच होती, तर म्हटलं आता ती पण मला करायची आहेत। मग सगळी भांडी वगैरे लावायची होती, स्वयंपाकाचं बघायचं होतं, त्याच्यानंतर किचन ओटा होता अस्ताव्यस्त पडलेला तो पण आवरायचा होता, तर मी ते सगळं करायला लागली। तर आज मला कॉलेजमध्ये खूप छान असा अनुभव आला आणि खूप चांगलंसं शिकायला भेटलं। तर ते काय आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ऐका आणि तुम्हाला काय वाटतं तेही कमेंटमध्ये सांगा। तर काय झालं, आमचे 10 जणांचे ग्रुप बनवलेले आणि त्या 10 जणांच्या ग्रुपमध्ये 2 असाइनमेंट वाटून दिलेले, म्हणजे 10 जणांचा ग्रुप आणि 2 असाइनमेंट दिलेले, त्या ग्रुपने ते 2 असाइनमेंट प्रेझेंट करायचे। तर एक होता स्ट्रीट प्ले आणि दुसरं जे होतं ते होतं प्रेझेंटेशन, म्हणजे एक सब्जेक्ट घ्यायचा त्याच्यावर आपल्याला प्रेझेंटेशन करायचं त्या ग्रुपमधील 10 मेंबर। तर आम्हाला जे स्ट्रीट प्ले करायचं होतं तर त्याची स्क्रिप्ट, आमचा जो ग्रुप होता स्ट्रीट प्लेचा,
तर त्याला आधीपासून म्हणजे ग्रुपवर आलेली होती, सगळेजण वाचून ते घरी करत होते. तरी पण आम्ही जेव्हा ते प्रेझेंटेशनला गेलो तेव्हा आम्हाला ते प्रत्यक्षात एकदा सगळ्यांची प्रॅक्टिस घ्यायची होती, म्हणून आम्ही सगळेजण एकदा करून बघत होतो. पण ते कोणालाच जमत नव्हतं आणि परत आम्ही रिटेक घेऊन ते करत होतो. 10 जणांचा ग्रुप असल्यामुळे प्रत्येकाची स्क्रिप्ट वेगवेगळी होती आणि प्रत्येकाचा नंबर जो आहे तो एकेकानंतर येत होता. तर काही जण होते त्यांची स्क्रिप्ट झालेली होती तर ते मस्त बोलत होते, पण जे काही असे होते ते स्टार्टिंगलाच तिथं बोलत होते. मग त्या स्क्रिप्टचे छोटे डायलॉग असूनसुद्धा आम्हाला ते जमत नव्हते. प्रत्येक वेळा प्रत्येकजण तो डायलॉग चुकत होता आणि डायलॉगही काही जास्त मोठे नव्हते, पण प्रत्येकाला ते समोर गेल्यानंतर बोलताच येत नव्हतं. तर याच्यातून मला असं जाणवलं की आपण एवढं छोटूसा डायलॉग आपण समोर येऊन बोलू शकत नाही. या स्ट्रीट प्लेवरून मग मला माझ्या या यूट्यूब चॅनलची आठवण झाली. आपण जे काही काम चालू केलं आहे त्याच्यात आपल्याला एवढं काही दाखवायचं आहे, एवढं काही बोलायचं आहे, तर ते आपण कसं बोलणार? आणि ते आपल्याकडे स्क्रिप्ट पण नसते, काही नसतं. मग आपण जे काही डेली दाखवतो मग व्हॉईस ओव्हर देतो आणि त्या व्हॉईस ओव्हरमध्ये प्रत्येक वेळा मला असं जाणवतं की आपण आता काय बोलायचं, काय बोलू नये, हा प्रत्येक विचार करून आपल्याला ते बोलावं लागत असतं. कारण प्रत्येक वेळा आपण तेच दाखवत असतो आणि प्रत्येक वेळा तेच बोलायचं, काय बोलायचं तेच समजत नाही. म्हणून व्हिडिओ बनवला आणि एडिटिंगच्या वेळी मला सारखा हाच विचार येत असतो की आता आपण काय बोलणार, नेहमी तेच काय बोलणार असं वाटतं. आणि व्हॉईस ओव्हर देतानासुद्धा माझ्याकडून खूप चुका होत असतात, ज्या तुम्हाला जाणवत असतील. तर तुमच्यासोबतही असं होतं का? व्हॉईस ओव्हर देताना कमेंट करून नक्की सांगा. तर आमच्या इकडं सगळं आवरून झालं होतं, माझा स्वयंपाकही होत होता. तोवर इकडं बाबू आणि दीक्षूची मस्ती चालू होती. तर म्हटलं चला आता थोडा वेळ भात वगैरे झाला आहे, भाजी ठेवून दिली आहे, तर निवांत बसूया. आणि असं झालेलं होतं मला की असंच न जेवता पडून जावं असं झालेलं होतं मला. त्याच्यानंतर इकडे दीक्षू आणि आरूची खूप मस्ती चालली होती. तर यांची मस्ती बघूनच थोडासा तरी मूड फ्रेश होतो. त्याच्यात मग काहीच डोकं चालत नाही की काय करावं काय नाही. आणि घरातली कामं आवरून मग आपल्याला हे सगळं करायचं असतं, तर मग काहीच डोकं चालत नाही, मी हे करू की ते करू असं होतं. त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं, मुलांना झोपवून घेतलं आणि पोरं झोपल्यानंतरच मग माझं जे काही कामं असतात ती चालू होतात. कारण की दीक्षू आणि आरू असतात जेव्हा खेळत बसतात, तर दीक्षू काय नाही ती तिचा स्टडी करत बसते, पण आरू आहे तो प्रत्येक कामामध्ये लुडबुड करत असतो. आणि मग येऊन माझ्या दप्तरावर पेन पाडतो, पेन्सिल पाडतो किंवा फाडून टाकतो. तर त्याच्यासाठी मग मी त्याच्यासमोर माझं दप्तर काढतच नाही. मग तो झोपला की मग माझं कामं चालू होत असतात. त्याच्यानंतर मी इकडे सगळे झोपल्यानंतर माझं असायनमेंट होती आणि ती दुसऱ्या दिवशी लगेच पाहिजे होती. अर्जंट होती, त्याच्यासाठी मला ते कंप्लीट करायचंच होतं. ते मी करायला लागली आणि असायनमेंट बनवून मला ते परत चेकिंगला पण पाठवायचं होतं. परत मॅडमचा रिप्लाय आल्यानंतर मला ते परत करायचं होतं. असायनमेंट करायचं होतं, त्याच्यासाठी मला ते बनवायचंच होतं कंपल्सरी. तर मी ते करायला लागले. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.